नमस्कार मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत आपल्या फॉरेक्ससाठी लागणाऱ्या ब्रोकर अकाउंटमध्ये पैसे कशा प्रकारे ॲड करावे. तर आपण त्यासाठी इकडे आपली जी लिंक आहे सिम्पल ट्रेडर कुणालची जी लिंक आहे त्या लिंकवर आल्यानंतर याला स्क्रोल करू आणि इकडे खालती एपेक्स नाव आहे. या एपेक्स नावावर क्लिक केल्यानंतर आपल्याला इकडे अशा प्रकारे एक विंडो ओपन होईल. आपल्याकडे जर अकाउंट नसेल तर आपण याच्यावर क्लिक करून अकाउंट ओपन करून घेऊयात. पण आपल्याकडे ऑलरेडी अकाउंट आहे, मग आपण काय करणार, खालती जाऊन इथे लॉग इन या बटनावर क्लिक करणार. इथे खालती तुम्हाला दिसतंय की लॉग इन बटन आहे, लॉग इन बटनावर मी क्लिक करणार आणि त्यानंतर इथे माझा रजिस्टर ईमेल आय डी, ज्या आय डीने मी माझं ब्रोकर अकाउंट ओपन केलेलं आहे तो ईमेल आय डी मला इकडे टाकायचा आहे आणि मला पासवर्ड इथे टाकून घ्यायचा आहे. मी इथे माझा ईमेल आय डी आणि पासवर्ड टाकतो आहे. तुम्ही बघू शकता इथं माझा ईमेल आय डी पासवर्ड टाकल्यानंतर लॉग इन झाल्याप्रमाणे अशा प्रकारे मला काहीतरी दिसेल. त्यानंतर मी इथे वर ज्या 3 रेषा आहे या 3 रेषावर मी क्लिक करेल आणि इकडे माय फंड, ओके, हे माय फंड नावाचा जो ऑप्शन आहे या नावावर मी क्लिक करेल. माय फंड नावावर क्लिक केल्यानंतर इथे डिपॉझिट, विड्रॉल आणि इंटरनल ट्रान्सफर आहे, तर मी डिपॉझिट या बटनावर क्लिक करेल. डिपॉझिट या बटनावर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे मला काहीतरी इकडे बँक नावाचा ऑप्शन आलेला असेल, तर मी याला स्क्रोल करेल आणि इकडे बँक फोर किंवा बँक दास या 2 बँकेमध्ये मी पैसे ट्रान्सफर करेल. आता मला माझ्या ब्रोकरच्या अकाउंटमध्ये पैसे पाठवायचे आहे, तर हा बँक फोर हा ब्रोकरचा बँकिंग नंबर आहे. या बँक फोरवर जर आपण पैसे पाठवले तर ते ब्रोकरच्या बँक अकाउंटमध्ये जातात आणि ब्रोकर आपल्याला डॉलर्स देतो. तर आता बघा, मी तुम्हाला एक डेमो पर्पजसाठी बँक फोरमध्ये पैसे डिपॉझिट करून दाखवतो आहे. तर मी बँक फोर या बटनावर क्लिक करेल. बँक फोर याच्यावर क्लिक केल्यानंतर मला इथे ब्रोकरचा अकाउंट नंबर भेटला. ब्रोकरचं नाव काय, VR एंटरप्राइजेस, त्याचा अकाउंट नंबर तुम्हाला इथे स्क्रीनवर दिसतो आहे. बँकेचं नाव काय, तर बँकेचं नाव HDFC बँक आणि IFSC कोड तुम्हाला इथे दिसतो आहे. आता मला काय करायचं आहे, मला हे जे अकाउंट नंबर दिलेला आहे ब्रोकरचा, ह्या ब्रोकरच्या अकाउंटला मला पेमेंट करून घ्यायचं आहे. मग पेमेंट करण्यासाठी मी काय वापरू शकतो, तर पेमेंट करण्यासाठी मी गुगल पे, फोनपे कुठलंही पेमेंट ॲप्लिकेशन वापरू शकतो. असं ॲप्लिकेशन वापरा ज्याचा आपल्याला स्क्रीनशॉट पण घेता येईल आणि UTR नंबर म्हणजेच युनिव्हर्सल ट्रान्झॅक्शन नंबरसुद्धा आपल्याला तिथे भेटेल. ओके, तर मग आता मी फोनपेच्या माध्यमातून या ब्रोकरला पेमेंट करतो. मग मी फोनपे ॲप्लिकेशन माझं ओपन करेल. मी फोनपेचं ॲप्लिकेशन ओपन केल्यानंतर तुम्ही इथे बघू शकता तिकडे कुठलं ऑप्शन आहे, इथे टू बँक नावाचा एक ऑप्शन आहे, या नावावर मी क्लिक करेल. त्यानंतर इथे खालती तुम्ही बघू शकतात ॲड रिसिप्टंट बँक अकाउंट, म्हणजे इथे मला समोरच्याची बँक ॲड करायची. आता समोरच्याची बँक कुठली आहे, तर समोरच्या ब्रोकरची बँक आहे HDFC बँक. मग मी याच्यावर क्लिक करेल. याच्यावर क्लिक केल्यानंतर मी इथे बँक सिलेक्ट करेल HDFC बँक. मी इथे HDFC बँक सिलेक्ट केली. त्यानंतर मला इथे ब्रोकरचा अकाउंट नंबर टाकायचा आहे. तुम्ही इथे बघू शकता ब्रोकरचा अकाउंट नंबर कुठला आहे, 50-2089. मी इथे ब्रोकरचा अकाउंट नंबर टाकला आणि मी आता नेक्स्ट या बटनावर क्लिक करेल. इथे IFSCची गरज नाही, IFSCची इथे कुठलीही गरज नाही, त्यामुळे मी इथे टाकत नाही आहे. मी नेक्स्ट या बटनावर क्लिक करतो आहे. नेक्स्ट या बटनाला क्लिक केल्यानंतर इथं ऑटोमॅटिकली VR एंटरप्राइजेस हे नाव आलं. निकनेम टाकायची कुठलीही गरज नाही आहे. तर अकाउंट नंबर टाकला तुम्ही आणि ब्रोकरचं इथं नाव येऊन गेलं VR एंटरप्राइजेस. आता तुम्हाला काय करायचं आहे, जस्ट पेमेंट करायचं आहे. तो प्रोसीड टू पेवर क्लिक करायचं आहे. प्रोसीड टू पे केल्यानंतर इथे तुम्हाला किती रुपये पाठवायचे आहे, तर मी इथे 1000 रुपये सिलेक्ट करतो. हे बघा, तुम्ही इथं बघू शकतात 1000 रुपये मी या ब्रोकरला पाठवतो आहे. तर मी 1000 रुपये इथे सिलेक्ट केलं आणि पे या बटनावर गेलो. पे या बटनाला गेल्यानंतर माझा जो UPI ID तो मी इथे टाकला आणि अशा पद्धतीने काय झालं, माझे 1000 रुपयाचं पेमेंट ब्रोकर अकाउंटला गेलं. पेमेंट सक्सेसफुलचा मला मेसेज आला आणि माझ्या बँक अकाउंटमधनं 1000 रुपये कट होऊन ते ब्रोकरच्या अकाउंटमध्ये गेले. आता पेमेंटच आलं आहे, तर मग माझ्या मेटा ट्रेडरला मी पैसे कसे ॲड करू हा प्रश्न तुम्हाला नेहमी येत असतो. तर तुम्हाला काय करायचं आहे, इथे बघा शेअर रिसिप्ट नावाचं एक ऑप्शन आहे, त्याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. शेअर रिसिप्ट नावाच्या ऑप्शनला क्लिक केल्यानंतर तुम्हाला असं काहीतरी दिसेल. तुम्हाला याचा स्क्रीनशॉट काढून घ्यायचा आहे. तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला हे जे तुमच्या स्क्रीनवर जे दिसतं त्याचा एक स्क्रीनशॉट काढून घ्यायचा आहे. बघा, मी इथे स्क्रीनशॉट काढलेला आहे आणि इथे खालती एक नंबर आहे. हे बघा, नंबर कुठला आहे, युनिव्हर्सल ट्रान्झॅक्शन रेफरन्स नंबर. तर याला तुम्ही काय करायचं, इकडे क्लिक करून कॉपी करून घ्यायचं आहे. बघा, तुम्ही काय केलं, आता याला कॉपी केलं. आता तुमच्या ब्रोकर अकाउंटच्या वेबसाईटला जायचं आहे. हे बघा, ब्रोकर अकाउंटच्या वेबसाईटला गेलं तर आपण बँक फोर ऑलरेडी सिलेक्ट केली होती आणि त्याच्या बँक फोरच्या आपण या अकाउंट नंबरमध्ये पेमेंट केलेलं होतं.
आपल्याला आता काय करायचं, इथे खालती ॲड डिपॉझिटमध्ये बँक फोर तुम्हाला इथे दिसते. मी अकाउंटमध्ये गेलो. अकाउंटमध्ये गेल्यानंतर मी काय केलं, इथे माझा ID सिलेक्ट केला. माझा MT ID इथे सिलेक्ट केला आणि मी इथे खालती किती रुपये पाठवायचे हे लिहिलं. मी आता इथे 1000 रुपये पाठवलेले, तर मी इथे 1000 रुपये लिहिले. त्यानंतर इथे डिपॉझिट प्रूफ आहे आणि इथे ट्रान्झॅक्शन रेफरन्स नंबर आहे. तर मी डिपॉझिट प्रूफमध्ये काय टाकणार, तर जो स्क्रीनशॉट मी आता घेतलेला आहे तो मी इथे डिपॉझिट प्रूफ म्हणून टाकणार. तर तुम्ही इथे बघू शकता, मी ज्या बँकेने पेमेंट केलेलं आहे, मी ज्या ॲप्लिकेशनने पेमेंट केलेलं आहे त्याचा स्क्रीनशॉट मी इथे टाकला. स्क्रीनशॉट टाकताना मी जसा स्क्रीनशॉट दाखवला तसाच टाका. अर्धवट स्क्रीनशॉट टाकू नका, पेमेंट ॲक्सेप्ट होणार नाही. अर्धवट स्क्रीनशॉट टाकला तर पेमेंट ॲक्सेप्ट होणार नाही. स्क्रीनशॉट टाकताना पेमेंटवर आपल्याला UTI नंबर, रेफरन्स नंबर दिसायला पाहिजे, तरच आपले पैसे ॲड होतील आणि मिनिमम 1000 रुपयाच्या वर पैसे टाकायचे आहे. तर बघा इथे ट्रान्झॅक्शन रेफरन्स नंबर आहे, तर मी तो नंबर कॉपी केला होता. तुम्ही काय केला, इकडे आता पेस्ट केला. मग नंबर मी रेफरन्स नंबर इथे पेस्ट केला आणि वर स्क्रीनशॉट अपलोड केलं आणि नोटमध्ये मी काय लिहिणार, ॲज सून ॲज पॉसिबल, ASAP, ॲज सून ॲज पॉसिबल. ए म्हणजे ॲज सून ॲज पॉसिबल. ओके. तर मग मी इथे ट्रान्झॅक्शन रेफरन्स नंबर टाकला आणि माझा जो मी पेमेंट केलेलं आहे त्या ॲप्लिकेशनचा स्क्रीनशॉट टाकला आणि मी सबमिट करेन. तुम्ही बघू शकतात मी इथे काय केलेलं आहे, सबमिट केलं आणि प्रोसेसिंगमध्ये चालू आहे. अशा पद्धतीने अमाऊंट डिपॉझिट सक्सेसफुल असं मला इथे लिहून आलेलं आहे आणि माझी डिपॉझिट केलेली अमाऊंट सक्सेस झालेली आहे. आणि जी मी 1000 रुपये टाकलेले त्या बदल्यात मला $11 मला इथे भेटलेले असेल. तुम्हाला कुठलीही अडचण आली तर मला बिंदास मेसेज करा, आपण तुम्हाला मार्गदर्शन करू. धन्यवाद.